नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आहोत टिफिन सिरीजच्या 4थ्या भागामध्ये आणि आज आपण बनवतो चपाती, मसाला भेंडी आणि नाश्त्यासाठी असणार आहेत आप्पे आणि चटणी. चला रेसिपी सुरू करूया. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की सुरुवातीला चपातीचं पीठ भिजवून घ्यायचं, म्हणजे कणिक भिजली तर चपात्या अगदी मऊसूत होतात त्याप्रमाणे. तर पीठ भिजवले आणि जे तेलाचं पॅकेट होतं फोडलेलं, तर त्याच्यामधलं तेल वायाला जाऊ नये म्हणून ते असं कापून मी त्याच्यामध्ये कणिक गुंडाळून ठेवले, जेणेकरून कणकेलासुद्धा तेल लागेल आणि जे पॅकेटाचं तेल आहे ते तेलसुद्धा वाया जाणार नाही. चला आता कणिक भिजते तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. मसाला भेंडीसाठी अशी उभ्या आकारामध्ये भेंडी कट करून घ्यायची. ही भेंडी तुम्ही रात्रीच कट करून फ्रीजला ठेवली तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा, एक टोमॅटो बारीक कट करून घेतला. आता भेंडी मसाला बनवतो आहे त्यामुळे सुरुवातीला भेंडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. अगदी कमी तेल टाका, तेल नसेल आवडत भाजून घेतली छान अशी, अगदी कमी तेल टाकून तरीसुद्धा चालेल. आता मी सुद्धा तेच करते, फार अशी तळून नाही घेत. तर भेंडी छान अशी फ्राय होत आली, त्याच्यामध्ये एक अर्धा टोमॅटोच्या 4 बारीक मोठे काप करून टाकून घेतले. त्यासुद्धा व्यवस्थित छान असे भाजून घेतले. त्याच्यासोबत मी थोडा लसूणसुद्धा टाकला होता, तोसुद्धा व्यवस्थित भाजून घेतला. आणि आता राहिलेलं जे थोडंसं तेल आहे त्याच्यामध्येच आपण फोडणी करूयात. एक्स्ट्राचं तेल याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. सुरुवातीला मी एक 3-3.5 चमचे तेल टाकलं होतं, जो की आपला पोहे खायचा चमचा असतो, तेवढं तेल या भाजीसाठी पुरेसं होतं. आता कढईमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्त्याची खमंग फोडणी दिली. त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदा टाकून घेतला. कांदा अगदी सोनेरी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये काही पावडर मसाले जातील, जसं की अगदी पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची पावडर वापरू शकता. किंवा तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल ना तर तो वापरला तरीसुद्धा बेस्टच, पण आमच्याकडे नाही वापरत त्याच्यामुळे मी मिरची पावडर वापरली. अगदी अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला वापरला आहे, तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता. आणि आता याच्यामध्ये जाईल जो अर्धा टोमॅटो होता तो आपण मोठे काप करून भेंडीमध्ये टाकला होता, जो अर्धा होता तो बारीक कापून या मसाल्यामध्ये टाकायचा आहे. आता टोमॅटो पटकन शिजावा म्हणून याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता मसाला छान शिजावा जेणेकरून पावडर मसाले करपू नयेत म्हणून अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मसाला छान शिजला, याची ग्रेव्ही तयार झाली की मग आपण याच्यामध्ये जी फ्राय केलेली भेंडी होती ती टाकून घेऊयात. जर तुम्ही भेंडीची भाजी किंवा अदर भाज्या बनवताय, जसं की कोबी वगैरे असेल, भेंडी असेल, या भाज्या जर तुम्ही रात्रीच कट करून ठेवल्या ना तर सकाळचा तुमचा तेवढाच वेळ वाचेल आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त गडबड अजिबात होणार नाही. अगदी पटकन टिफिन तयार होईल. आता याच्यावर झाकण ठेवून याची एक 5 मिनिटाची वाफ काढूया, म्हणजे मसाला आणि भेंडी एकत्रित व्यवस्थित चांगला मिक्स होईल. परत एकदा याला छान असं मिक्स करून घेऊयात. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, मस्त एकदम चटपटीत आणि झणझणीत आपली मसाला भेंडी तयार झाली. आता भेंडीची भाजी तर झाली, चपात्या आपण शेवटी करूयात. आता नाश्त्यासाठी बनवूयात अप्पे. हे अप्पे बनवताना मी याच्यामध्ये भाजी वगैरे काही वापरलेलं नाही आहे, अगदी प्लेन अप्पे बनवते. जसं की डाळ तांदळाचं जे अप्प्याचं पीठ होतं तर ते मी कालच बनवून ठेवलं होतं, म्हणजे काल सकाळी भिजत घातलं आणि रात्री ते बारीक करून फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं होतं. आता पटकन अप्पे करायला ठेवूयात. जेव्हा तुम्हाला अप्पे असे नको असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये गाजर, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची अगदी बारीक कट करून थोडीशी त्याला फोडणीमध्ये फ्राय करून ते सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. पण आमच्याकडे शक्यतो प्लेन अप्पे आवडतात म्हणून मग मी प्लेनच बनवते. आणि प्लेनसुद्धा खूप छान एकदम मऊसूत होतात आणि पीठसुद्धा एकदम छान असं फर्मेंट झालं आहे. फक्त पीठ बनवताना काय करायचं, त्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि मिक्स करून ठेवायचं संध्याकाळी, म्हणजे छान फर्मेंट होतं. जर तुम्ही मेथी घालायला विसरलात तरीसुद्धा कोमट पाण्याने पीठ छान होतं, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, थंडी खूप असते त्याच्यामुळे पीठ पाहिजे तसं फुगत नाही, म्हणून थोडंसं कोमट पाणी वापरत चला. आणि अप्पे पात्रात पीठ घालून घेतल्यानंतर 1-2 मिनिटांनी त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त याला जाळी पडली आणि एका बाजूने अगदी ते सहज सुटतात, म्हणजे पटकन भाजले जातात. एक 5 मिनटं फक्त मध्यम गॅसवरती झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं. बघा एकदम एका बाजूने मस्त असा गोल्डन कलर आला आहे. आता सगळीकडून सारखे भाजतील असं नाही, मधले जे 3 आहेत तर ते पटकन भाजले जातात आणि कडेचे आहेत त्याला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे व्यवस्थित चेक करून मग अप्पे छान असे भाजून घ्या. आता मस्त अप्पे पलटून घेतलेत. आता एका बाजूने भाजत आहेत, गॅस कमी केला आहे मी आणि आता आपण लगेच चटणीची तयारी करूयात. कारण काय होतं, सकाळी 2चे 4 हात करावेच लागतात, वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. जितक्या गोष्टी फास्ट होतील तेवढ्या उरकाव्या लागतात तरच टिफिन वेळेत होतात. तर आता हे जे खोबरं आहे ओलं तर ते मी रात्रीच व्यवस्थित कट करून वगैरे ठेवलं होतं. तर एक अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली, 1 वाटीभर ओलं खोबरं, कोथिंबीर, 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या. आणि आता याच्यामध्ये मीठ घालूया आपण.
अगदी चिमूटभर गोड साखर टाकायची, म्हणजे चटणीचं जे चवीचं प्रमाण आहे तर ते बॅलन्स होतं. तुम्ही याच्यामध्ये आवडत असेल दही वापरलं तरीसुद्धा चालेल, पण मी तर म्हणेन जेव्हा तुम्ही टिफिनसाठी नाश्ता पॅक करून देताय ऑफिससाठी तर तेव्हा दही नका वापरू, कारण चटणी बऱ्याच वेळा खराब होण्याची शक्यता असते दह्यामुळे. मस्त पाणी टाकून छान फिरवून घेतलं, आपली चटणीसुद्धा तयार झाली. आणि सकाळच्या गडबडीमध्ये अशीच चटणी मी झटपट बनवते, खूप छान होते आणि टेस्टीसुद्धा लागते. मस्त चटणीसाठी तडक्याची तयारी करूयात. आता माझ्याकडे तडका पॅन नाही आहे म्हणून मी तडक्यासाठी वाटी वापरते. याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले. आता काय होतं, सकाळच्या गडबडीमध्ये जेव्हा नवरोबाचाच ऑफिस टिफिन असतो असं नाही, मुलांचेसुद्धा असतात, त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे दोन्ही टिफिन वन टाईम बनवू शकतात. जसं की मी तुम्हाला हे सिरीजमध्ये सांगते तशा पद्धतीने हेच टिफिन तुम्ही तुमच्या मुलांसाठीसुद्धा नक्कीच शेअर करू शकता. जर तुमचे मुलं थोडेसे मोठे असतील तर मग लहान नर्सरीचे असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळंच काहीतरी बनवावं लागेल. तर मस्त जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची छान अशी खमंग फोडणी दिली मी. आणि आता आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे. आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो म्हणजे चपातीचा. तोपर्यंत कणिकसुद्धा छान भिजलेली असते. व्यवस्थित परत एकदा 2-3 मिनटं त्याला छान मळून घ्यायची आणि मग चपात्या लाटून घ्यायच्या. आता आमच्याकडे अशा घडीच्या चपात्या बनवल्या जातात आणि एकदम मऊसूत अशा टम्म चपात्या फुगतात. आणि जेव्हा कणिक भिजते ना तेव्हा चपाती अगदी मऊसूत तयार होते. आणि कधीही चपाती शेवटी बनवायची आणि थंड करून मग टिफिनमध्ये घालायची. म्हणजे काय होतं, म्हणजे बाकीचा जो वेळ आहे ना तर तो वाचतो आणि चपाती शेवटी राहिली तर एवढं काय वाटत नाही, ते पटकन होऊन जाते. आणि हा जो टिफिन आहे तर तो कमीत कमी 40 ते 45 मिनटामध्ये बनवून तयार होतो पूर्णपणे. जसं की मी तुम्हाला इथे दाखवलं, भेंडी मसाला असेल किंवा नाश्त्यासाठी अप्पे, चटणी, सगळ्या गोष्टी म्हणजे जास्तीत जास्त 40 मिनिट आणि त्याच्यानंतर पाऊण तासामध्ये हा जो पूर्ण टिफिन आहे तर तो तयार होतो. मस्त असा टिफिन भरून देते मी. आणि सोबत दररोज कशाची ना कशाची वेगळी थोडीशी चटणी असते, जसं की तोंडी लावण्यासाठी असो किंवा फक्त थंड झाल्यानंतर फक्त टिफिनच खाऊ वाटतो असं नाही, म्हणून दररोज वेगवेगळ्या चटण्या तर मी टिफिनला देतेच. आता आज होती तिळाची चटणी दिलेली मी. मस्त असे अप्पे आणि ऑफिसमध्ये बाकीचे पण नाश्त्यासाठी असतात त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा द्यावं लागतं वेगळं काय असेल तर. तर मस्त अशी चपाती, भेंडी मसाला, सलाड आणि अप्पे, चटणी आणि सोबतच तिळाची चटणी. तर कशी वाटली तुम्हाला हा आजचा टिफिन हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही आपली टिफिन सिरीज आवडते का? किंवा तुम्हालासुद्धा दररोज प्रश्न पडतो आहे की मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नवरोबाच्या ऑफिसच्या डब्यासाठी असो दररोज काय बनवायचं? तर हा प्रश्न तुम्हाला नाही पडणार. ही टिफिन सिरीज तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा. आणि भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा आणि पुढच्या नवीन टिफिन सिरीजमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.